अनिताताई आणि विजयराव पुण्यासारख्या शहरामध्ये वास्तव्य करत होते. पुण्यात येण्याचं एकच कारण असं की मुलांचे शिक्षण चांगलं व्हावं, कारण पुणे हे शिक्षणाचे माहेरघर आहे. अनिताताईची आणि विजयरावांची घरची परिस्थिती नसताना देखील त्यांनी गावचं सगळं सोडून त्यांनी आपल्या मुलांसाठी शहरात राहण्याचा निर्णय घेतला होता. विजयरावांची नोकरी काही एवढी भरभक्कम नव्हती, तरी देखील त्यांनी माघार न घेता स्वकष्टाने आपल्या मुलांना शिकवण्याचा निर्णय घेतला आणि मुलांना शिकवून आपल्या पायावर भक्कमपणे उभं केलं. त्यांचे लग्न लावून दिले. अनिताताई हे सर्व गोष्टी आठवून रडत होत्या आणि त्या बंद खोलीमध्ये जीव गुदमरायला लागला म्हणून आठवणींमध्ये रडून रडून डोळे कोरडे पडले म्हणून निसर्गाच्या मोकळ्या हवेत येऊन बसल्या होत्या. त्यांना पाहून सचिन ओरडतच आपल्या आईला मोठ्या आवाजात बोलत होता, आई, तू ऐकणार नाही ना? तुला किती वेळा सांगितले आहे तुझ्या खोलीत बसायला. मग असे कोणते संकट आले की तू परत बाहेर आलीस? तुला कितीतरी वेळा सांगितलं आहे तू बाहेर येत जाऊ नको, तरी तू ऐकत नाही. सचिन आपल्या म्हाताऱ्या आईला बडबड करत शिव्या देत बोलत म्हणाला. बिचारी गरीब आई म्हणाली, बेटा, भांड्यातलं पाणी संपलं होतं म्हणून मी पाणी प्यायला आली होती. असं त्या खोलीत मला गुदमरल्यासारखं वाटते म्हणून मी बाहेर जाऊन थोडी ताजी हवा घेण्याचा विचार केला. निसर्गाच्या हवेमध्ये गेलं तर मला जरा बरं वाटेल म्हणून मी हा विचार करून बाहेर आली. आई, मी काय बोलत होतो हे तुला समजत नाही का? अमृता बाजारातून येतच असेल आणि तिने तुला जर इथं पाहिलं तर ते गोंधळ घालेल असे म्हणत सचिनने आईला जवळजवळ ओढतच तिच्या खोलीमध्ये नेलं आणि बिचाऱ्या अनिताताईंच्या थोबाडीत मारून तिला कॉटवर ढकलून दिले. खोलीत पडून आणि त्यांच्या डोळ्यांतून अश्रू ओघळत होते आणि सतत त्या शून्यात एकटक पाहत होत्या. कॉटवर पडून आईला तो दिवस आठवू लागला जेव्हा सचिनच्या वयाच्या 20व्या वर्षी अपघात झाला होता. तेव्हा त्याच्यावर शहरातील रुग्णालयात उपचार सुरू होऊन 15 दिवसाहून अधिक काळ लोटला होता, तरी त्याच्या प्रकृतीत काही सुधारणा होत नव्हती. कंटाळलेला त्रस्त झालेल्या सचिनचे वडील विजयराव सतत ICUच्या वॉर्डमध्ये इकडून तिकडून फेऱ्या मारत उभे होते आणि काकुळतीने येऊन कधी कधी डॉक्टरांकडे मुलाच्या जीवाची भीक मागायचे, तर कधी खुर्चीवर बसून मोठमोठ्याने हंबरडा फोडून रडायला लागायचे. दुसरीकडे हॉस्पिटलच्या कोपऱ्यात उभ्या असणाऱ्या अनिताताई देखील आपल्या मुलाच्या सुरक्षितेसाठी डॉक्टर व नर्स यांच्याकडे आपली झोळी पसरून आपल्या मुलाच्या जीवाची भीक मागत होत्या. त्यांची खुशामत करत होत्या, डॉक्टर साहेब, काही करा, माझ्या जीव घ्या वाटलं तर, परंतु माझ्या बाळाला, सचिनला बरं करा. एक आई आपल्या लेकरासाठी डॉक्टरांकडे जीव द्यायला तयार झाली होती. जेव्हा डॉक्टर ICU वॉर्डमधून बाहेर यायचे तेव्हा विजयराव त्यांच्या मागे धावायच्या आणि त्यांच्या पाया पडून विनंती करू लागायचे, डॉक्टर साहेब, माझ्या सचिनला वाचवण्यासाठी काहीही करा. मी तुमचा सदैव ऋणी राहील. फक्त माझ्या मुलाचा जीव वाचवा. डॉक्टरांनी त्यांचे सांत्वन केले आणि म्हणाले, पहा काका, तुमच्या मुलाचा जीव वाचवण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत, पण त्याची अशी अवस्था अजूनही गंभीर आहे. आम्हाला लवकरात लवकर ऑपरेशन सुरू करावे लागेल आणि ऑपरेशन आणि औषधांचा एकूण खर्च 10 लाख रुपये असेल. तुम्ही पैशांची व्यवस्था करतात, आम्ही तयारी करू. डॉक्टरांचे म्हणणे ऐकून दोघांचेही हातपाय गार पडले होते, कारण इतक्या पैशांची व्यवस्था करणे त्यांच्यासाठी खूप कठीण होते. परंतु तरीही मुलाचा जीव वाचवण्यासाठी विजयरावांनी कुठून पैशांची व्यवस्था केली होती, कारण सर्वसाधारण कुटुंबामध्ये जेमतेम परिस्थितीमध्ये इथे 1 लाख रुपये कधी वर्षाला पाहायला मिळत नव्हते आणि एवढे 10 लाख रुपये जमा कसे करणार, हा दोघा आईबापांपुढे प्रश्नच पडला होता. परंतु एकुलता एक मुलगा पोटी जन्माला आला म्हटल्यावर त्या एकुलता एका मुलाला वाचवणे हे त्यांचे कर्तव्यच होते. असं समजून विजयरावांनी आणि अनिताताईंनी पैशांची जमवाजमव केली होती
आणि एवढ्या प्रयत्नानंतर देखील आता आणखी 3 लाख रुपये कसे जमवावे हा विचार करून विजयराव कितीतरी काळजीत पडले होते की फक्त आता 3 लाख रुपयांची कमी पडत आहे. आता हे 3 लाख रुपये कुठून मिळवावं, हे जर मिळाले नाही तर डॉक्टर माझ्या सचिनचे ऑपरेशन करणार नाही. म्हणून विजयराव आता काळजीमध्ये चिंतेमध्ये पडले. आता माझ्या सचिनचं कसं होणार, ह्या विचाराने सचिनचे वडील त्रस्त झाले होते. शेवटी त्यांनी आपल्या मुलीला वैष्णवीला ताबडतोब फोन केला आणि त्यांची हतबलता सांगितली. तेव्हा आपल्या वडिलांची तळमळ पाहून त्यांची मुलगी वैष्णवीने ताबडतोब आपल्या नवऱ्याला बोलावून घेतले आणि आपल्या भावाच्या उपचाराकरिता 3 लाख रुपये आणून आपल्या वडिलांच्या हातामध्ये ठेवले. तेव्हा कुठे शेवटी यशस्वी ऑपरेशन करून डॉक्टरांनी सचिनला वाचवले. आता हळूहळू दिवस निघून गेले आणि विजयराव खूप मेहनत करून आणि सचिनच्या उपचारासाठी घेतलेले कर्ज कसे तरी पूर्ण करून फेडू लागले होते. विजयजी खूप स्वाभिमानी होते. त्यांनी जावयाकडून घेतलेले 3 लाख रुपये देखील थोडे थोडे करून परत केले होते, कारण त्यांना आपल्या लेकीच्या संसारात कोणतेही आपल्या पैशामुळे किंवा नात्यामध्ये दुरावा येऊ नये असंच वाटत होतं. म्हणून त्यांनी लेकीकडून घेतलेले कर्ज आणि जावयाकडून घेतलेले पैसे सुद्धा सर्व पूर्ण करून देऊन टाकले. अशातच कसे तरी करून सचिनला इंजिनियर शिकायला मिळाले आणि त्याला एका चांगल्या कंपनीत नोकरी मिळाली. मग एके दिवशी सचिनने सांगितले की त्याला त्याच्यासोबत काम करणाऱ्या एका अमृता नावाच्या मुलीशी लग्न करायचे आहे. अमृता सुंदर आणि बोलण्यात तत्पर होती. दोघांच्याही 2-2, 4-4 भेटीनंतर दोघांनाही आपण एकच आहोत असे वाटू लागले. फक्त इतरांसाठी वेगळे बनले आहोत. पण सचिनची आई आणि वडिलांना अमृताची चाल, वागणूक आणि बोलण्याची पद्धत आवडली नाही. दुसरीकडे अमृताच्या पालकांनी ह्या आंतरजातीय विवाहाला स्पष्ट नकारच दिला होता. मात्र दोघांनीही कोणाचे ऐकले नाही आणि अखेर दोघांनी पळून जाऊन लग्न केले. मग ज्याची भीती होती तेच झालं. 9चे 9 दिवस संपले आणि अमृताने आपला खरा रंग दाखवायला सुरुवात केली. त्यांची सून अमृता येणाऱ्या प्रत्येक दिवशी घरात भांडण करून काढायची. तिला सासरी राहणे अजिबात आवडत नव्हते, म्हणून ती रोज काही ना काही कारणाने सासू सासऱ्यांसोबत भांडू लागली. लग्नानंतर काहीच दिवसात ती आपल्या नवऱ्यासोबत भाड्याच्या घरात राहू लागली. त्यानंतर सचिन कधीच आई वडिलांना भेटायला आलाच नाही. विजयराव आणि अनिताताई अनेक वेळा आजारी पडल्या. त्यांना कळवले पण तो आलाच नाही. होळी आणि दिवाळीला त्यांनी फोन केला नाही. विजयरावांना आपल्या मुलापासून विभक्त झाल्यानंतर खूप मोठा धक्का बसला होता. तेव्हापासून ते गप्प आणि शांतच राहू लागले होते. एके दिवशी अचानक त्यांच्या छातीत दुखू लागलं. ते घाबरले आणि एकदम खाली कोसळले. अनिताताईंना काय करावे समजत नव्हते. त्यांनी ताबडतोब शेजारी राहणाऱ्या सचिनच्या मावशी शैला मावशी यांना फोन करून तिला घरी बोलावून घेतले. मग दोघींनी विजयरावांना कसे तरी उचलले आणि कॉटवर झोपवले. त्यानंतर डॉक्टरांना फोन करून बोलवले असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे समजले. त्यानंतरही अनिताताईंनी आपल्या मुलाला अनेक वेळा फोन केला, पण काही तो प्रतिसाद दिला नाही. तो आईवर चिडायचा. मात्र त्यांची मुलगी वैष्णवीला वडिलांच्या प्रकृतीची माहिती मिळाल्यावर तेव्हा तिने थोडाही वेळ न घालवता तिच्या नवऱ्यासह तिने तिचे माहेर गाठले. ते येताच वडिलांना मिठी मारून रडू लागली आणि म्हणाली, बाबा आता उशीर करणार नाही. आम्ही तुमच्यावर उत्तम चांगल्या हॉस्पिटलमध्ये उपचार करून घेऊ. पण अनेक वर्षापूर्वी आपल्या मुलीच्या आणि जावयाच्या उपकाराखाली असलेल्या विजयरावांना त्यांच्याकडून आणखी उपकार नको होते. डोळ्यांतून टपकणारे अश्रू पुसते हळूच आवाजात बोलू लागले, वैष्णवी बाळा, मला कोणत्याही हॉस्पिटलमध्ये जायचे नाही. तू आली आहेस ना, आता मी लवकर बरा होईल. वैष्णवीने वडिलांची प्रकृती सुधारण्यासाठी रात्रंदिवस त्यांची सेवा केली. तिने त्यांना वेळेवर औषध आणि जेवण दिले.
ती अनेकदा बेडवर बसून जेव्हा जेव्हा बाबांचे हातपाय दाबून देत असत तेव्हा बाबा तिला हे सर्व करण्यास नकार देत असत. तेव्हा ती नेहमी म्हणायची, बाबा, आम्ही लहान होतो तेव्हा तुम्ही आमच्यासाठी हे सर्व केलं नाही का? आता माझे कर्तव्य करण्याची वेळ आली आहे, त्यामुळे तुम्ही मला अडवू नका. मुलगी म्हणून माझं काहीतरी तुमच्यासाठी कर्तव्य आहे. ती सेवा करत असताना विजयरावांनी हात वर करून तिला आशीर्वाद देण्यास सुरुवात केली. अचानक त्यांचा हात लटकला. हे सर्व पाहून अनिताताईच्या पायाखालची जमीन सरकली आणि वैष्णवीच्या वडिलांच्या मृतदेहावर डोके ठेवून रडू लागली. तो मुलगा साधा आपले वडील विजयरावांना जिवंत असताना भेटायला सुद्धा आला नाही. तो मुलगा वडिलांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी लगेच हजर झाला, पण त्याच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा एकही भाव दिसत नव्हता. 4 दिवसांचा विधी संपवून मुलगा आणि सून आपल्या घरी परतले. पतीच्या मृत्यूच्या धक्क्याने अनिताताई दिवसेंदिवस कमकुवत अशक्त होत चालल्या होत्या. तसे बोलायचे झाले तर त्यांना कोणताही मोठा आजार झालाच नाही, पण मन विचलित होऊन अस्वस्थ असताना शरीर कसे बरे वाटेल? अनिताताईंचा उदरनिर्वाह आणि औषधांचा खर्च पतीच्या पेन्शनमधून भागवत होत्या. दिवसभर त्या वरांड्यात एकटी पडून राहायची आणि थरथरत्या हाताने दिवसातून 2 वेळेस जेवण बनवायची. दुसरीकडे वैष्णवी अनेकदा आईची प्रकृती जाणून घेण्यासाठी यायची आणि काही दिवस आईकडे राहत असायची. पण आता सून आणि मुलाला भीती वाटू लागली की आईबाबांचे हे घर तिची बहीण आणि तिच्या नवऱ्याच्या ताब्यात जाऊ नये. त्यामुळे सचिन आपल्या पत्नीसह सर्व सामान घेऊन त्यांच्या वडोलीपार्चित घरी आला आणि वडिलांच्या जाण्यानंतर आता आपण आईला एकटे सोडू शकत नाही असे स्पष्ट केले, तेही समाजाला खोटं दाखवण्यासाठी. हे सत्य मानून अनिताताईंनी मनातल्या मनात देवाचे आभार मानत होत्या की उशीर झाला तरी, परंतु मुलाला परिस्थितीची जाणीव झाली आणि शुद्धीवर तरी आला. पण त्यांना आपल्या मुलाचा आणि सुनेचा कपटी हेतू कळलाच नाही. काही दिवसांतच त्यांची सून अमृताईने संपूर्ण घराचा ताबा घेतला आणि आईचे सामान स्टोरूम मध्ये हलवले. त्यांची मुलगी वैष्णवीने यावर आक्षेप घेतल्यानंतरही तिलाही सचिन आणि अमृता यांनी आई वडिलांच्या घरात जास्त डवळाडवळ केल्याबद्दल शिवीगाळ करून घर सोडण्यास भाग पाडले. बिचाऱ्या अनिताताईंचा त्यांचा मुलगा आणि सून यांना विरोध करण्याच्या स्थितीत नव्हत्या. हिवाळा लागला होता आणि कडाक्याची थंडी पडू लागली, त्यामुळे अनिताताई आणखीनच आजारी पडल्या. तेव्हा त्यांचा मुलगा आणि सून अमृता आईच्या जवळ आले आणि म्हणाले की आई खूप संकटात आहे, त्यांच्या जीवाला खूप त्रास आहे, काय करावे समजत नाही. हे सांगताना सचिन गुदमरायला. यावर अमृता म्हणाली, खरंच आईचे दुःख आता पाहता येणार नाही. यापासून त्यांना मुक्ती मिळाली तर खूप चांगले आहे. मी देवाकडे प्रार्थना करेल की आईला लवकरात लवकर देवाज्ञा व्हावी. सचिन आणि अमृताचे बोलणे दारात उभी असलेली शैला मावशी ऐकत रागाने म्हणाली, तुम्ही आईला मारण्याचे बोलत आहात. तुम्ही चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा सोडून असे अभद्र बोलत आहात. मावशीचे बोलणे ऐकून सचिन घाबरला आणि अमृताने नाक मुरटायला सुरुवात केली. पण शैलाजींनी वेळ वायला घालवणे योग्य समजले नाही आणि पटकन जाऊन एका चांगल्या डॉक्टरांना बोलवले. उपचार घेतल्यानंतर अनिताताईंच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होऊ लागली होती आणि आता त्या बऱ्यापैकी बऱ्या झाल्या होत्या. भूतकाळात हरवलेल्या आणि त्या ताईंच्या आठवणीतून बाहेर आल्या. जेव्हा शैलाजींनी त्यांना हाक मारली तेव्हा अनिताताई, तयार केलेली खिचडी आहे, खा, त्यानंतर तुम्हाला औषध घ्यायचे आहे, अनिताताई आपल्या मोठ्या बहिणीला सांगत होत्या. मला भूक नाही, ह्या दुःखाने म्हणाल्या. अगं अनिता, तू काही खाल्ले नाही तर औषध कसे घेणार आणि औषध घेतले तर बरे कसे होणार? शैलाजी खूप प्रेमाने म्हणाल्या. तरी अनिताताई म्हणाल्या, तशी तुझी बहीण बरी होऊन काय करणार आहे? असो,
शरीराचे आजार औषधाने बरे होतात, पण माझ्या मनाचं काय करावे, ते आजारी आहे. मग मी कसे बरे राहू? शैलाजी म्हणू लागली, एक गोष्ट सांगू अनिता? ताई, माझ्या मनात हा विचार कितीतरी वेळा आला आहे, पण समोर बोलू शकत नव्हते. तुझ्या बोलण्याचं मला कधी वाईट वाटलं आहे का? बोल ताई, तू बिंदास. अनिता ताईची बहीण म्हणजे शैलाताई ही त्यांची मानलेली बहीण होती. त्यांच्या बाजूला राहत असलेल्या खोलीमध्ये त्या राहत होत्या, त्यामुळे त्यांची जवळीक चांगल्या प्रकारे झाली होती. त्यांचे नाते देखील सख्या बहिणीप्रमाणे होते. बोल शैला, बोल शैलाताई, तुला काय बोलायचे आहे? जे तू माझ्यासाठी केले ते क्वचित कोणी दुसऱ्यांनी देखील किंवा इतरांनी देखील केलंच नसतं. ताई, तुमच्या मुलाने आणि सुनेने तुम्हाला या छोट्याशा खोलीत टाकले आणि तुम्ही गुपचूप इथे आलात. इतके दिवस तो इथे डोकावतही नाही. तुमची सून अमृता तिच्या मुलांना तुमच्याजवळ येऊ देत नाही. आजारी पडला तर उपचारही होत नाही. हे तुमच्यासोबत इतके वाईट वागतात. जे कोणी शत्रूही त्यांच्यासोबत देखील इतकं वाईट वागत नसेल, तरी तुम्ही त्यांना काही सांगत नाही, असं का? भाऊ एवढे आजारी होते, तरी तुमचा मुलगा आणि सून त्यांची प्रकृती जाणून घेण्यासाठी एकदाही आले नाही. पण त्यांचा मृत्यू होताच त्यांनी घराचा ताबा घेतला आणि येऊन बसले. हे ऐकून अनिताताईंना धक्काच बसला. तेव्हा शैलाताईंना राग आला आणि त्या रागातच म्हणाल्या, ताई, हे कसले नाते आहे जिथे मुलगा आई वडिलांचा त्याग विसरतो आणि तो म्हाताऱ्या आईला निरुपयोगी समजत आणि आईच्या मृत्यूसाठी देवाकडे प्रार्थना करतो. नणंद आणि सासू याही माता आहेत. सासूला आईचा दर्जा द्यावा असे आपण नेहमीच ऐकले आहे. आजही माझ्या घरात मला सर्वाधिक महत्त्व दिले जाते. कोणी मला वेगळे केले जात नाही आणि जुन्या गोष्टीप्रमाणे मला फेकूही दिले जात नाही. मग हे सगळं सहन करत आता तुम्ही? शैलाजींनी विचारलं आणि अलकाताईंचे अश्रू पुसत म्हणाल्या, ताई, शेवटी तो आमचाच मुलगा आहे. आम्ही त्याला खूप प्रेमाने आणि आपुलकीने वाढवले आहे. मग मी काय तक्रार करू आणि कोणाकडे करू? पण ताई, नात्यात स्वार्थ आला की मग ते पोकळ होतं. मग त्यांच्या विरुद्ध तक्रार केली जात नाही. उलट त्यांचे स्टेटस समजावून सांगून आमचे स्टेटस दाखवले जाते. जेव्हा मुलांना त्यांच्या पालकांचे महत्त्व कळत नाही, तेव्हा त्यांच्या मुलांना योग्य मार्गावर आणणे हेच पालकांचे कर्तव्य आहे. त्यांना हे सांगणे फार गरजेचे आहे. मग त्यांच्यासाठी साम दाम दंडभेदाचे धोरण का अंगीकारले जात नाही? आपण म्हातारे झालो असलो तरी आपण अजिबातच लाचार नाही, हे सांगणे त्यांना फार गरजेचे आहे. शैलाजींच्या बोलण्याने अनिताताईच्या मनावर खूप धक्का बसला होता. शैलाजी गेल्यावर अनिताताई विचारात गळून गेल्या होत्या. खरे तर त्यांचे वय फारसे नव्हते. ज्या जनतेने 60 वर्षाच्या होत्या, पण पती गेल्याचे दुःख व त्यांच्या स्वतःच्या मुलाची आणि सुनेची उदासीनता त्यांना काळापूर्वी म्हातारी करून गेली होती. त्यांना 2 नातवंडे होती, पण त्यांच्याजवळ येऊन बसायला कोणालाच वेळ नव्हता. ह्या आजारात त्यांना फक्त आपल्या मानलेल्या बहिणीचा, शैलाताईचा हात आणि मदत होती. स्वतःच्या घराच्या एका छोट्याशा खोलीत पडून असताना ह्या सर्व गोष्टींचा विचार करताना अनिताताईंचे डोळे पाणवले. झोपेत असताना त्यांना आवाज आला, हे अनिता, तू या घराची मालकीण आहेस. या घरातील प्रत्येक वस्तू तू बनवलेली आहेस. आपण किती प्रेमाने हे घर सजवले होते, किती अपार कष्ट करून हे घर घेतले होते. कारण एक घर व्हावं हे तुझं स्वप्न होतं. तुझ्या स्वप्नातलं घर पूर्ण करण्यासाठी मी अहोरात्र मेहनत केली होती. ते लक्षात ठेव. तेव्हा कुठे आहे साम्राज्य तुला पाहायला मिळालं आहे. विजयराव आपल्या बायकोच्या स्वप्नात येऊन हे सगळं बोलत होते. अहो, हे घर आता माझं राहिलं नाही. मला या घरात फिरू दिले जात नाही. तुम्ही गेल्यानंतरला माझी एवढी काही बिकट अवस्था झाली आहे की मला या जगात कोणी उरलेलं नाही. असं झालं आहे, मला ताजी हवा खायचा देखील अधिकार नाही. माझ्या स्वतःच्या मुलाला माझ्याबद्दल आदर नाही. अनिताताई बडबड करू लागल्या, बरोबर आहे ना?
जेव्हा कोणी आपली प्रशंसा करत नाही तेव्हा त्याला आपले महत्त्व सांगा. असेच तुझं आयुष्य व्हायला घालवू नकोस. तुला अशा अवस्थेत पाहून माझ्या आत्म्यालाही शांती मिळत नाही, असे विजयराव म्हणाले. दरम्यान अनिताताई जाग्या झाल्याने अचानक आजूबाजूला पाहू लागल्या, पण त्या ज्या व्यक्तीला शोधत होत्या ती तिथे नव्हतीच. त्यांना समजले की ते एक स्वप्न आहे. परंतु त्यानंतर अनिताताईमध्ये खूप बदल झाला. आता त्यांनी वेळेवर जेवण आणि औषधं घेणं सुरू केलं. काही दिवसातच त्यांची तब्येत बरी झाली. वाढत्या वयामुळे शरीरात काही अशक्तपणा आला होता, पण चालता येणार नाही इतकाही नाही. आज अनिताताई त्यांच्या खोलीतून बाहेर येऊन हॉलमध्ये बसल्या आणि त्यांना पाहून असतानाच मुलगा सचिन म्हणाला, आई बाहेर का आलीस? तुला काही हवे असते तर आवाज दिला असता तर तुला मी आणून दिले असते. पण तुला आता हे अमृताने असे पाहिले तर तिला खूप राग येईल, असे म्हणत आईचे मनगट गच्च पकडत हात ओढत तिला पुन्हा आपल्या खोलीच्या दिशेने घेऊ लागला. तेव्हा अनिताताईंनी त्याचा हात झटकला आणि प्रभावी स्वरात म्हणाले, ती माझ्यावर का रागवेल आणि तिला काय अधिकार आहे माझ्यावर रागवण्याचा? हे घर माझे आहे आणि मला पाहिजे तिथे मी जाऊ शकते. मला माझ्या घरात येण्यापासून रोखणारी ती कोण आहे? आईचे हे रूप पाहून सचिनला आश्चर्याचा धक्का बसला. नेहमी घाबरणाऱ्या शांत राहणाऱ्या त्या आज कर्कश आवाजात बोलत होत्या. तेवढ्यात आतून अमृताचा आवाज आला, हा टीव्ही कोणी चालू केला? सध्या जो टीव्ही चालतो तोच या घराचा मालक आहे आणि मला नाही वाटत की कोणाला यावर काही आक्षेप असावा. अमृता जोरात बोलली आणि त्यांचा आवाज ऐकून अमृता रागाने बाहेर आली आणि ओरडली, म्हातारे तू इथे आहेस? तुझी हिंमत कशी झाली इथे येऊन बसायची? माझी मिनी पार्टीच्या मैत्रिणी थोड्या वेळात घरी येणार आहेत, म्हणून शांतपणे आपल्या खोलीत जाऊन परत बस. अजिबात नाही, अनिताताई असं जोरात ओरडल्या. आज टीव्ही बघावी वाटते म्हणून आज दिवसभर टीव्ही चालू असेल तर तुझ्या मैत्रिणींना पार्टीत इतर कोणाच्या घरी आयोजित करण्यास सांग. अनिताताई म्हणाल्या. अमृताने विचार केला, आज आईला एवढा आत्मविश्वास कुठून आला आहे? हे पाहून अमृता थक्क झाली. सचिनला म्हणाली, तुझी आई काही बोलली ते ऐकू घेत आहेस? आता सचिन लाचार आवाजात म्हणाला, आई तू तुझ्या खोलीत जा. इथे अमृताच्या मैत्रिणी पार्टीसाठी येणार आहेत असं ऐकलंय ना? हे बघ बेटा, तू तुझ्या पत्नीचा गुलाम आहे, पण हे घर माझे आहे हे तू कधी विसरू नकोस. दारावरची बेल वाजली तेव्हा अनिताताई बोलत होत्या. अमृताने दरवाजा उघडला तर समोर वकील उभे होते. वकील साहेब, या सुनबाई, कृपया त्यांना आतमध्ये येऊ द्या, मी त्यांना बोलवले आहे. पण सचिन आणि अमृताला आश्चर्य वाटले की आईने वकिलांना का बोलवले आहे. तेव्हा अनिताताई म्हणाल्या, सचिन बेटा, मी वकिलांना माझ्या प्रॉपर्टी संबंधित काही कागदपत्रे तयार करण्यासाठी बोलवले आहे. परंतु आई, मी तुझा एकुलता एक मुलगा असल्याने या सगळ्यावर माझाच हक्क आहे. सचिन अचानक अवाक झाला होता. वा बेटा, तुला तुझा हक्क आठवला, पण त्याचे कर्तव्य काय? तुला तुझे कर्तव्य आजपर्यंत समजलेच नाही. अनिताताई म्हणाल्या, आई, आम्ही आमचे कर्तव्य करत आहोत, असे अमृताने सांगितल्यावर अनिताताई गप्प बसल्या नाहीत. होय, आईला एका बंद पडलेल्या अडगळीच्या खोलीत टाकून दिले आणि ती जिवंत आहे की मेली आहे हे पाहण्यासाठी आज डोकावून सुद्धा पाहिले नाही. एका म्हाताऱ्या आईला सगळ्यांपासून अलिप्त ठेवले, जणू तिनं माणूस म्हणून रोगाची भांडार आहे. यालाच कर्तव्य पार पाडणे म्हणतात का? तर तुम्ही तुमचे कर्तव्य चोख पार पाडलं बेटा. पण असे जगायचे असेल तर मी एकटीच जगू शकते, मला मग तुमची गरज नाही. त्यापुढे पुढच्या महिन्यापासून हे घर मी माझे भाड्याने देणार आहे असे मी ठरवले आहे. तुम्ही आजच माझे सामान माझ्या खोलीत घेऊन जा. मी एक खोली माझ्यासाठी ठेवीन आणि बाकीचे घर भाड्याने देईन, जेणेकरून मला माझा खर्च भागवता येईल आणि तुम्ही माझ्या कर्तव्यातून मुक्तही व्हाल. अमृता म्हणाली, आई, तुम्ही असे करू शकत नाही, या घरावर आमचा सुद्धा हक्क आहे. वकील साहेब म्हणाले, मुळीच नाही. हे घर, ही संपत्ती, ही प्रॉपर्टी संपूर्ण अनिताताई यांच्या नावावर आहे, म्हणून तुम्ही त्यांच्या इच्छेविरुद्ध इथं राहू सुद्धा शकत नाही. त्या म्हणत आहे की तुम्ही इथे राहू शकत नाही,
तर तुम्हाला आत्ताच्या आत्ता घर खाली करावे लागेल, अन्यथा मला तुम्हाला नोटीस पाठवावी लागेल आणि मग तुम्हाला कोर्टाच्या फेऱ्या माराव्या लागतील. पुढे त्यांच्या काही बोलण्या अगोदर सचिन आणि अमृता दोघी लगेच आले आणि आईच्या पायाशी बसले. त्या आईच्या पायाशी तिच्याजवळ बसून शेवटचे ते कधी त्यांना बोलले होते हे कधी त्यांना आठवलेच नाही. त्यांना त्यांच्याशी बसून बरेच दिवस उलटून गेले होते. आई, असं करू नका, आम्ही भाड्याच्या खोलीत कसं राहू? सचिन म्हणाला. आई, मी माझ्या कंपनीत इंजिनियर आहे आणि कोणी ना कोणी मला भेटायला येतं आणि मग अमृताच्या मैत्रिणी पण येतात. आता अशातच आम्ही भाड्याच्या घरात राहिलो तर आमचा काय मान राहणार आहे? आणि तुला वाटतं का तुझी दोन्ही नातवंडे आमच्यासोबत भाड्याच्या घरात राहावी म्हणून त्यांना शिक्षण घेता येणार नाही? असं सचिन हात जोडून म्हणाला. वा, काय छान बोललास. जेव्हा तुझी आई एका बंद पडलेल्या खोलीत राहत होती तेव्हा काही अडचण नव्हती, मग आता तुला भाड्याने राहायला काय अडचण आहे? आणि तू कोणत्या नातवंडांबद्दल बोलत आहेस ज्यांना तू माझ्या जवळ येऊन कधी दिलंच नाहीस? लढा काय लागलेला नाही, मग मी त्यांच्याबद्दल काय विचार करू? तूच मला सांग. आता मी हे घर मी जिवंत असतानाच भाड्याने देईल आणि माझ्या मृत्यूनंतर ह्या घरावर फक्त माझी मुलगी आणि जावई यांचा हक्क असेल. ठरवलेले आहे. ज्यांनी आम्हाला प्रत्येक पावलावर साथ दिली त्यांच्याच नावावर मी माझी सगळी प्रॉपर्टी करणार आहे. अरे नालायक, तू तुझ्या बहिणीशी तुझ्या बायकोच्या प्रभावाखाली येऊन तिचं ऐकून सर्व नातं तोडलं आहे. जिने तुला जीवदान दिले त्याच बहिणीकडून काही वर्षापूर्वी जेव्हा तुझा अपघात झाला आणि तुझ्या उपचारासाठी लाखो रुपयांची गरज होती तेव्हा कोणीही मदत केली नाही. परंतु ज्या बहिणीने तुझ्यासाठी कोणताही मागचा पुढचा विचार न करता तिच्याकडे मागितल्या तिनं पैशांचा देईल की नाही देईल हा सुद्धा विचार केला नाही, लगेच आपली मदत केली. तेव्हा तुझ्या बहिणीने आणि दाजींनी धावत पळत येऊन कुठल्याही क्षणाचा विलंब न लावता तुझ्यासाठी लाखोंची पैसे देऊन मदत केली होती. आज अनिताताई सतत बोलत होते आणि मुलगा आणि सून शांतपणे मान खाली घालून ऐकत होते. तुझ्या वडिलांना त्यांच्या शेवटच्या क्षणी तुला भेटण्याची इच्छा होती. त्यांचा तुझ्यामध्ये खूप जीव अडकलेला होता. तुझ्या अशा चुकीच्या वागण्यामुळे त्यांना हृदयविकाराचा झटका बसला होता. तरी त्यांना तुला भेटायचे होते. त्यांना त्यांच्या नातवंडांचे चेहरे पाहण्याची इच्छा होती. पण तू तुझ्या बायकोच्या प्रेमात इतका आंधळा झाला होता की तुला दुसरे काही दिसतच नव्हते. आम्हाला माफ कर आई, खरंच आम्ही स्वार्थाने आंधळ झालो. पण की काय, या घराच्या मालकाचा अपमान केला. पण आमच्या चुकीबद्दल आम्हाला इतकी कठोर शिक्षा देऊ नका. अमृता हात जोडत म्हणाली. बरं आहे, कारण नसतं म्हणायचं नाही तर मुलगा आणि सून होण्याची कोणतेही कर्तव्य तुम्ही पार पाडलेले नाहीत. तुमचे माझ्याशी फक्त स्वार्थाचे नाते आहेत. पण तरी मी एक आई आहे. मी फक्त तुला कधीच माझ्यापेक्षा वेगळे मानले नाही, पण फक्त या नात्यामुळे मी तुला संधी देणार. आता मी तुझ्या खोलीत आहे जी पूर्वी माझी होती. त्या खोलीत आता मी राहील आणि उरलेल्या 2 खोल्यांमध्ये तू राहशील. पण आता मी वरच्या मजल्यावर 4 खोल्या आहेत त्या भाड्याने देणार आहे. लोक ते घेऊ शकतात कारण मलाही पैसे हवे आहेत. आता मी तुझ्याकडे पुढे हात करणार नाही. माझ्या खर्चासाठी मला पैसे लागतात आणि त्या प्रत्येक वेळेला मी तुझ्याकडे मागू शकत नाही. त्यामुळे मी हा निर्णय घेतलेला आहे. अनिताताईंच्या तोंडून हा सर्व गोष्टी ऐकून अमृता आश्चर्याने म्हणाली. आई, 2च खोल्या आहेत? 2च खोल्या? अनिताताई रागाने म्हणाल्या. होय, एक तुझ्यासाठी आणि एक तुझ्या मुलांसाठी, पण मी यापेक्षा जास्त देणार नाही. आणि ते मान्य नसेल तर तुम्ही भाड्याच्या घरात राहू शकता. मुलांची अशी वागताना अनिताताईंना मनातून वेदना होत होत्या, पण त्यांच्याकडे त्याशिवाय मुलांना सरळ करण्याचा दुसरा पर्याय उरलाच नव्हता. नाही, आम्ही फक्त 2च खोल्यांमध्ये सुद्धा ऍडजस्ट करू.
जर खूप जास्त अडचण झाली तर आम्ही तुमची ती अडगळीची खोली सुद्धा दुरुस्त करून घेऊ, सचिन लगेच म्हणाला. तेव्हा अनिताताई त्याला अडवत म्हणाल्या, आवाज वाढवत म्हणाल्या, आणि हो, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे माझी मुलगी येईल तेव्हा ती हक्काने माझ्या या घरी येईल आणि माझ्या घरात हक्काने राहील, तिची इच्छा असेल तोपर्यंत. आणि जर तुझ्याकडून माझ्याकडे थोडे जरी दुर्लक्ष झाले तरी मी माझा निर्णय देण्यास क्षणभरही उशीर करणार नाही. आज आईचे हे रूप बघून अमृताची अजून काही बोलण्याची हिंमत झाली नाही. तिने तिच्या मैत्रिणींना फोन करून पार्टी रद्द केली आहे हे सांगितलं. काही दिवसातच अनिताताईंनी वरचा मजला भाड्याने दिला आणि त्यांचे इच्छापत्र करून घेत, ज्यामध्ये 50% घर त्यांचा मुलगा आणि सून यांच्याकडे असेल आणि उर्वरित 50% घर त्यांची मुलगी आणि जावई यांच्याकडे असेल, ज्यांनी इतकी वर्ष आईबाबांची काळजी घेतली होती. मात्र ह्या मृत्यूपत्राची त्यांना अद्यापही आपल्या मुलाला आणि सुनेला माहिती करून दिली नव्हती. आता ते सर्वजण आनंदाने राहत होते. सचिन आणि अमृताला सुद्धा त्यांची चूक कळालेली होती, परंतु अमृता लालसेपोटी किंवा प्रॉपर्टीसाठी आपल्या सासूसोबत चांगली वागत होती. तिला सासूचं प्रेम नव्हतं, फक्त सासूची सगळी प्रॉपर्टी पाहिजे होती. काही दिवसानंतर वृद्ध होऊन अनिताताईंचा एका दिवशी प्रवास हा देवाघरी झाला. तेव्हा मात्र सचिन आणि त्यांची मुलगी वैष्णवी यांच्याकडे रडण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नव्हता. दोघांनाही आईची त्यांच्या खूप आठवण येत होती. सचिनला राहून राहून वाईट वाटायचं, आईच्या तरुणपणात मी किती वाईट वागलो आईसोबत. त्याला या गोष्टीची अतिशय लज्जास्पद वाटून मनामध्ये वाईट वाटायचं. अमृता मात्र सुटकेचा श्वास सोडत होती. एकदाची म्हातारी गेली, आता माझ्या डोक्यावरची कटकट गेली. आता सगळी प्रॉपर्टीची मालकीण मी एकटीच आहे असं तिला वाटत होतं. परंतु अनिताताईंच्या 13व्या नंतर वकील साहेब घरी आले आणि अनिताताईंनी तयार केलेलं ते इच्छापत्र अमृता, सचिन आणि वैष्णवी आणि तिच्या नवऱ्यासमोर वाचून दाखवलं. काही इच्छापत्रामध्ये अनिताताईंनी असं लिहिलं होतं की माझ्या सगळी प्रॉपर्टी आणि घरामध्ये आणि जे काही सोनं असेल त्या सगळ्यांमध्ये 50-50% वाटणी होईल. अर्धी प्रॉपर्टी माझ्या मुलीची आणि जावयाची असेल आणि राहिलेली अर्धी प्रॉपर्टी मुलाची आणि सुनेची असेल. अनिताताईंचं हे इच्छापत्र ऐकून अमृताच्या पायाखालची जमीन सरकली. ती आतापर्यंत सासूसोबत याचमुळे चांगले वागत होती की ही सगळी प्रॉपर्टी तिला मिळेल, परंतु वेगळंच झालं होतं आणि त्यांच्याकडे आता दुसरा पर्याय कोणताच मार्ग सुद्धा राहिला नव्हता. तर मग मित्र आणि मैत्रिणींनो, अनिताताईंचा निर्णय तुम्हाला कसा वाटला? आणि जी सून आपल्या सासूला फक्त प्रॉपर्टी आणि संपत्तीसाठी सांभाळत होती, तिच्यासोबत चांगलं वागायचं नाटक करत होती, त्या सुनेला त्यांनी दिलेल्या ह्या धक्क्याबद्दल आणि शिक्षेबद्दल तुमचं काय मत आहे ते कमेंट करून नक्की कळवा. आणि कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.